स्थानिकांचा विरोध असतानाही महाराष्ट्रामध्ये पुणे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये अदानींचे जलविद्युत प्रकल्प सुरू होणार आहेत। पहिला 1500 मेगावॉटचा जलविद्युत प्रकल्प जुन्नरच्या नाणेघाटामध्ये असेल। नाणेघाटाजवळ अंजनावळे गावच्या परिसरामध्ये एक धरण बांधण्यात येईल। जुन्नरमधील धरणाचं पाणी घाटावरनं खालच्या धरणात सोडून त्या आधारे टर्बाईन फिरवली जाईल आणि वीज निर्मिती केली जाईल। या प्रकल्पासाठी 7048 कोटी इतका खर्च येणार आहे। मात्र यासाठी स्थानिकांना विश्वासात घेण्यात आलं नाहीये, त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय। याबरोबरच दुसरा प्रकल्प मुरबाड तालुक्यामध्ये भोरांडे गावालगत बांधण्यात येणार आहे। अदानी रिन्यूएबल एनर्जी 52 लिमिटेड आणि सरकारमध्ये 28 जून 2022 मध्ये करार झाला होता। त्यामुळे या दोन मोठ्या प्रकल्पांबद्दल पुणे आणि ठाण्यामध्ये सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। जो प्रकल्प या ठिकाणी होतोय हा याचं आम्ही कुठली परवानगी न देता आमच्या पैसा कायद्याची यांनी पूर्णपणे पायमळणी करली आणि इथं अशा पद्धतीनं सर्वे झाला आणि डायरेक्ट येऊन ही निशाण आता आम्ही बघतोय। इथं आमच्या इथले स्थानिक शेतकरी आहेत, कोणालाहीच काही माहीत नाही। गपचीप येऊन कधी त्यांनी केले, रात्री अपरात्री येऊन केलं असेल किंवा कधी कोणालाही याच्याबद्दलची माहिती नाही। आज 80वा स्वातंत्र्य दिन साजरा झाला काही दिवसापूर्वी। 60 वर्षानंतर ह्या तळचवाडीला ही जी काय आडोशी वस्ती आहे, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 60 वर्षानंतर हिला लाईट आली। त्यावेळेस ह्या सरकारचं विकासाचं ध्येय कुठं होतं? दुसरी गोष्ट सर, आज जर पाहिलं तर आज 80 वर्ष झालं स्वातंत्र्य मिळून तरी देखील त्या वस्तीला हे नाहीये, रस्ता नाहीये जायला। जर तिथली एखादी स्थानिक महिला जर डिलिव्हरी झाली तर 6 किलोमीटरपर्यंत तिला जोळीमध्ये घेऊन जावं लागतंय। ही परिस्थिती या भागाची आहे। मग याबद्दल सरकारने याचा विकास ह्या 80 वर्ष का झोपलं होतं का? ह्या गोष्टीचा त्यांनी विचार करायला पाहिजे होता की कुठल्याही प्रकारची माहिती नाही, कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्याला नोटीस नाही, कुठल्याही प्रकारचा सर्वे नाही। यांनी कसा सर्वे केलाय, काय केलाय? जसं आपण एखादा चोर येतो आणि तो चोरी करून निघून जातो आणि त्याला पकडल्यावर अटक केली जाते, तसाच हा एक प्रकार आहे। हे चोरी करून यांनी कुठं सर्वे केला असेल, त्यांना सरकारने पकडावं